मी रामचंद्र माधवराव वाघे खापरखेडा। आमच्या घरामध्ये गेल्या 7 पिढ्यापासून हे व्यवसाय चालत आलेला आहे आणि मी एक संकल्प केला की महाराष्ट्रामध्ये आपल्या दैवताचं उज्ज्वली हो, जे जेकार हो या हेतून आज 16 वर्षापासून हा मंदिराचा कार्यक्रम उभारलेला आहे आणि हा पालखी सोहळा आज 16 वर्ष झालं या गावामध्ये खापरखेडा गावामध्ये चालत आलेला आहे आणि माझा जीव तोपर्यंत चालणार आहे, कमी पडणार। पण महाराष्ट्रातल्या संपूर्ण लोकांना खंडोबा दैवत हे महादेवाचा अवतार असून हे संप्रदायाच्या पोटाशी दैवत आलेले आहे। म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांना जागरण करायचे असेल तरी जागरणाचा तमाशा न करणे ही माझी एक कळकळीची विनंती आहे। पारंपरिक प्रमाण हा जागरणाचा कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये चालू ठेवा ही माझी एक कळकळीची विनंती आहे। आणि हा समाज गावकरीच्या वतीनं आजपर्यंत आज 2-3-4 जिल्ह्यातून ही मंडळी गोळा झालेली आहे। या देवावर अति प्रेम केलंय म्हणून हा समाज आज पार पडलेला आहे। नमस्कार, जय मल्हार, जय शिवराय। माझं नाव दिगंबर चंद्रभान सुन्नर रामचंद्र वाघे, मराठवाडा कार्याध्यक्ष वाघ्या मुरळी परिषद पुणे जिल्हा भोर यांचे चिरंजीव बोलतो की आमच्या येथे गेल्या 16 वर्षापासून हे पालखी सोहळा कार्यक्रम खंडेरायाच्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। अतिशय आनंदात आणि अतिशय उत्सवात आम्ही साजरा करतो। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही 9 दिवसाचं पारणं धरत असतो आणि अनेक आमच्या घरामध्ये सगळं सात्वन म्हणजे अनसूट बाळगत असतो खंडेरायाच्या निमित्तानं। खंडेराया दैवत म्हणजे अतिशय लागाळू आणि कृपाळू दैवत आहे, नवशी दैवत आहे। येथे येणारा प्रत्येक जण कोणताही मनात अहंकार घेऊन येत नाही। खंडेरायाचा जल्लोष म्हणलं महाराष्ट्रात तर नव्हे तर 18 पगड जातीमध्ये खंडेराय कुलदैवत आहे। हे सर्वांनी याची ख्यानता घ्यावी। महाराष्ट्रामध्ये खंडेरायाच्या दैवताला कमी समजू नये ही माझी कळकळीची विनंती आहे।